एक मिनिट. उठ हट, होय, बाहेर उठ. हट 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 हट, हट, चल बाहेर, चल बाहेर, चल हट. चल बाहेर हट. याला कोणी सोडलं हो? उठ 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 उठ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट मध्ये. आज आपल्यासोबत सोलार प्लांट मधील टेक्निशियन म्हणून आपले आज गेस्ट आहेत. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की त्यांनी दोन वेगवेगळ्या प्लांटवर जे काम केलं आहे. एक 97 मेगावॅट आणि एक 3 मेगावॅट म्हणजे 2.7 मेगावॅटचा प्लांट आहे. तर ह्या दोन्ही प्लांट मध्ये काम करताना त्यांना काय अनुभव आला आहे, त्यांचे जे गमतीशीर किंवा जे काही आव्हानात्मक त्यांचे अनुभव असतील ते आपल्यासोबत आज ते शेअर करणार आहेत. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर तर तुमच्याबद्दल सांगा, तुमची या सोलार क्षेत्रामध्ये कशी एंट्री झाली? माझं नाव योगेश कैलास चव्हाण. सोलार क्षेत्रामध्ये म्हणजे कोरोनाच्या काळापासून मी घरी होतो, गावाकडे आलेलो होतो. नंतर मग काय केलेला होता पहिलाच. त्याच्यानंतर मग एक मित्र होता सोलार क्षेत्रात, म्हणजे डाळगावच्या प्लांटला 97 मेगावॅट. अच्छा. तिथं मग एक मित्र होता, त्याला सांगितलं की बाबा आपल्याला कुठंतरी वॅकन्सी असेल तर सांगा, किंवा कुठंतरी समजा बाहेर गाव आहे का असं ना, फक्त आपल्याला एंट्री करायची म्हटलं. कारण की त्याची तिथं व्हॅकन्सी निघल्याच्या नंतर मग त्यानं कॉल केला की आपल्या इथं व्हॅकन्सी आहे, रिझ्यूम पाठव. त्याला रिझ्यूम पाठवला आणि तिथं मग इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि तिथं जॉईन केलं. अच्छा तिथं 1-1.5 वर्ष काम केलं. अच्छा. तिथे 1-1.5 वर्ष काम केल्यानंतर मग तुम्ही इकडे मग नंतर मग गावाकडे जॉईन केलं 1 एप्रिल 2026 रोजी. अच्छा. हा, तेव्हापासून आता इकडेच. तेव्हापासून आता प्लॅन चालू आहे. ओके. 97 मेगावॅट आणि हे जे 2.7 मेगावॅट आहे, या दोन्ही ठिकाणी काम करताना असं तुम्हाला प्रामुख्याने काय फरक जाणवला? 97 मेगावॅट मध्ये ऍक्च्युली म्हणजे असं कुठंच जायला टाइम भेटत नव्हता, कारण की तिथं कामच भरपूर निघत होते. अच्छा. कारण की ते कोणताही प्रॉब्लेम आला की तिकडं समजा आम्ही टेक्निशियन 8-9 जण होतो तिथं, पण तिथं म्हणजे प्रॉब्लेमच भरपूर येत होते. अच्छा. आणि हा 2.7 मेगावॅट मध्ये तिथं काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे बघा. अच्छा. पण 97 मेगावॅट मध्ये शिकायला खूप भेटलं. अच्छा. आणि इथं असं अजून म्हणजे वेळ आहे का, म्हणजे इथं जॉईनिंगची कमी दिवस झाले जॉईन होऊन, त्यामुळे अजून काही शिकायला नाही भेटलं असं काही, अजून काही फरक आहे तुमच्याकडं? नाही, इथं बी शिकायला भेटलं, पण असं समजा डीप मध्ये काही एवढं विशेष म्हणजे इथं प्रॉब्लेम झाला नाही तसा. अच्छा. नवीन प्लांट असल्यामुळं. ठीक. तुमचा सोलार प्लांट मध्ये आल्यानंतर म्हणजे दिवस कसा सुरू होतो आणि कसा एंड होतो? सोलार प्लांट मध्ये आल्यानंतर पहिलं स्काडा चेक करायचा, स्काडा मध्ये स्टेटस. त्याच्यानंतर मग सगळे समजा इन्व्हर्टर वगैरे चालू आहे का ते. अच्छा. त्याच्यानंतर मग करंट किती चालू आहे ते चेक करायचा. त्याच्यानंतर मग दुपारा चेकलिस्ट वगैरे भरायच्या. काही प्रॉब्लेम वगैरे आले ते सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम तर ह्या प्लॅनवर काही आले नाही आतापर्यंत. म्हणजे तुम्ही चेकलिस्ट वगैरे भरतात ते कसं डेली बेसिसवर असतं का? हा, डेली बेसिस. अच्छा. म्हणजे डेली समजा करंट जनरेशन वगैरे किती आहे तो. अच्छा. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही इथून चेकआउट करता इव्हिनिंगला, तेव्हा तुम्हाला काही रिपोर्ट वगैरे सबमिट करायला लागतो? हा, संध्याकाळी मग डीजीआर वगैरे टाकावं लागतं समजा. अच्छा. हा, म्हणजे त्यासाठी तुम्ही डीजीआर भरावं लागतं. अच्छा, डीजीआर रिडिंग वगैरे घ्यायचं संध्याकाळी. एसटी पॅनल वगैरे समजा आहे इन्व्हर्टरची. अच्छा. आणि ते समजा ग्रुपवरती किंवा आपल्या एक्सेल शीट मध्ये सबमिट करायचं. हा, ग्रुपवरती सबमिट करून. ठीक आहे. सोलार प्लांट मध्ये तर तुम्हाला असे सर्वात मोठे आव्हाने वगैरे काय वाटतंय का, काही चॅलेंजेस आहेत का इथं प्लांट मध्ये असताना? चॅलेंजेस म्हणजे उन्हाळ्यात खूप गरमी असते, आणि त्याच्यानंतर मग पावसाळ्यामध्ये समजा जो आपल्याला मॅन पॉवर पाहिजे होता, समजा ग्रास कटिंग, फवारणी वगैरे, आणि कोणते समजा चिखलामुळे समजा फिरता येत नाही जास्ती करून. बरोबर. आणि जे मेन पॉवर आहे शेतीचे काम असल्यामुळे ते जे मेन पॉवर आपल्याला भेटत नाही, समजा तो सर्वात जास्त म्हणजे कठीण आहे. कारण की मेन पॉवर एकही भेटत नाही. बरोबर, कारण की शेतीचे काम ह्याच पिरियड मध्ये जास्त. हा, ह्या पिरियड मध्ये जास्त आहे. कटिंग, फवारणी किंवा ग्रास कटिंग करायच्या वेळेस किंवा डिगिंग वगैरे करायच्या वेळेस ही मेन पॉवर भेटत नाही बघा. अच्छा. अजून काय असं काही टेक्निकल तुम्हाला चॅलेंज वाटलं का, की जर एखादा इक्विपमेंट वगैरे डॅमेज झाला, त्यासाठी तुम्हाला ह्या लेवलला पाहिजे ती मदत भेटती नाही भेटत असं काही?
इथं तर डॅमेज आतापर्यंत काही झालेला नाहीये. हम्म. पण हा सिक्युरिटीला घेऊन समजा आम्ही थोडीफार समजा ते जे समजा थोडंफार मदत करू शकते ते. अच्छा. हा. आणि अदर काही समजा वन्यजीवन वगैरे काही जर प्राणी वगैरे असतील त्यांचा काही इथं त्रास वगैरे असतो का, की या म्हणजे भागात काय राहतात बघा वाघ वगैरे बिबटे हे इकडे संचार वगैरे करतात का? हा, इकडं काही डोंगराळ भाग नाहीये. हे जे समजा रानटी प्राणी वगैरे काही आहे तो इकडं खूप कमी आहे. अच्छा. हा, इकडे झाडं वगैरे जंगल वगैरे काही नाही त्याच्यामुळं हे बाकी मग साप ससे गिसे हे तर नॉर्मल हे तर नॉर्मल आहे समजा, हे बरोबर. सगळीकडेच आहे. इथं बाकी त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा ते आहे म्हणा बरोबर. हम्म. तुम्हाला एक क्षेत्रात काम करताना असा कुठला तरी फॉल्ट आलाय तो तुम्हाला खूप कठीण वाटला की हा म्हणजे सॉल्व्ह करणं इम्पॉसिबल किंवा याच्यामुळे खूप काहीतरी लॉस होतोय आपला? आता ह्या प्लॅन मध्ये तर एवढा मोठा प्रॉब्लेम आला नाही आतापर्यंत. फक्त ह्या प्लॅन मध्ये एक एल्ले उडाला होता. हा. ते काही नाही, ते 10-15 मिनिटं समजा 1 तासाचं काम होता. पण याच्या अगोदरच्या प्लॅन मध्ये जो होतो तो ट्रान्सफॉर्मर चेंज करायचा होता. अच्छा. तर त्या टायमाला आमचे कधी कधी म्हणजे असं टायमिंग तर नव्हताच. तर सकाळी गेलो की आम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी परत यावं लागेल. अरे बाप, म्हणजे डायरेक्ट 24 तास 24 तास. हा, पुन्हा सर्व इंजिनियर टेक्निशियन जितके बी समजा मेन पॉवर होती ती तितक्याला बी असं थोडं सुद्धा असं भेटत नाही, म्हणजे बसायला वेळ भेटत नव्हता. म्हणजे असं खूप म्हणजे युद्ध पातळीवर काम सुरू त्या होतं टायमाला म्हणायचं. म्हणजे त्या फील्ड मध्ये तसंच होतं ते, म्हणजे कारण की ते ट्रान्सफॉर्मर चेंज करायच्या वेळेस ते केबल वगैरे समजाचे बसवायच्या वेळेस खूप कठीण जायचे ते हार्ड. त्याच्यामुळे समजा लय परेशानी होते त्या टायमाला. अच्छा, मग तेव्हा तुम्ही समजा वर क्लायंटला काय म्हणून की मॅन पॉवर वगैरे वाढवण्यासाठी वगैरे? नाही, जितकी मॅन पॉवर होती का, जितकी लेबर समजा लेबर टेक्निशियन आणि स्टाफवरचे समजा इंजिनियर क्लायंट ते सगळं तिथंच राहायचे. अच्छा. तरी पण समजा किती दिवसात तो प्रॉब्लेम मग सॉल्व्ह झाला, रिप्लेस झाला तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस व्हायला समजा 36 घंटे लागले बघा तरी पण. अरे बाप, म्हणजे खूप लॉस झाला असा. त्याची पेनल्टी वगैरे खूप गोष्टी इन्क्लूड झाल्या असत्या. हा, पेनल्टी वगैरे तर लागणार. हो. त्यातून तुम्हाला असं काही शिकायला भेटलं की का, म्हणजे या लॉस मधून ह्या लॉसचा जेवढा वेळ आहे त्या लॉसचा वेळ तुम्ही कसा कमी करू शकता? नाही, ते लॉस तर आम्ही काहीच कमी करू शकलो नाही, कारण की आमच्याकडे जितकी मॅन पॉवर होती का तितकी आम्ही पूर्ण तिथं लावली होती. अच्छा. जिथं 36 तास लागायचे ते वेळ कमी होऊ शकत नाही का? 24 तास 30 तास असा येऊ शकत नाही तो वेळ? नाही, त्याच्यापेक्षा कधी कधी समजा जो हायड्रा वगैरे येतात, हायड्रा वगैरे जर आलाय तर कमी होऊ शकता. आणि हायड्रा जर समजा लेट झाला तर उशीर बी लागू शकतो. अच्छा, म्हणजे जी मदत आहे त्यावर डिपेंड आहे. जर समजा या गोष्टी लवकर आल्या, अवेलेबल असल्या वेळ लवकर होऊ शकतं. कारण की ते ट्रान्सफॉर्मर म्हणजे असं मॅन्युअली तर करायला जमत नाही. बरोबर, तेवढं आहे. कारण की ती जास्त वेट असल्यामुळे त्याला पूर्ण म्हणजे ते आपल्या हायड्रोलिक लागतं. सोलार प्लांट वरती मॉड्यूल क्लिनिंग, हे जे सोलार मॉड्यूल्स आहेत त्याचं क्लिनिंग म्हणजे किती त्याला तुम्ही महत्व देता किंवा किती महत्वाचं असतं? मॉडेल क्लिनिंग जे करतो आपण ते उन्हाळ्यातच मॉडेल क्लिनिंग करावं लागते, कारण की उन्हाळ्यात पाऊस वगैरे काही पडत नाही आणि मॉडेलवरती धूळ खूप साचतात. कारण की कधी रोबोट वगैरे चालतात समजा, आणि रोबोट वगैरे समजा त्याच्याने धूळ साफ नाही एवढी क्लिनिंग होत. त्याच्यामुळे मग मॉडेल क्लिनिंग करावं लागतं. कारण की धुळीमुळे ते मॉडेल कधी मॉडेल बी खराब होऊ शकतात. अच्छा. हा, धुळीमुळे. तर मला जनरेशन खूप लॉस होतो धुळी. अच्छा, म्हणजे धुळीमुळे जनरेशन लॉस होतं. मला असं विचारायचं की तुम्ही मॅन्युअल क्लिनिंग म्हणजे असं मॅन पॉवर लावून हाताने क्लिनिंग करायला प्रायोरिटी देता का मशीन रोबोटनं क्लिनिंग करायला प्रायोरिटी देता? तर मोठ्या प्लॅन मध्ये ते रोबोटने क्लिनिंग करतात, आणि समजा जो छोटा प्लॅन आहे तो मॅन्युअली क्लिनिंग सुद्धा करू शकतो. अच्छा, म्हणजे आज हा जो प्लांट आहे इथं कसं क्लिनिंग होतं? मॅन्युअली क्लिनिंग. आणि तो जो 97 मेगावॉटचा अगोदरचा प्लांट होता तिकडे जे थिम्पली मॉडेल आहे त्याच्यावर अशी मॅन्युअलीच करावं लागते. जे समजा हे मॉडेल आहे इंकोचे, त्याच्यावर रोबोट वगैरे चालतात. त्याच्यामुळे मग महिन्यातून एकदा क्लिनिंग करावं लागते. अच्छा, महिन्यातून एकदा. पावसाळ्यात तर समजा काही गरज नसेल? पावसाळ्यात काही गरज नाही. पावसाळ्यात समजा मॅन पॉवर हेच ग्रास कटिंग वगैरे फवारणी वगैरे. तर सोलार प्लांट मध्ये तुम्ही जे काही मेंटेनन्स करता किंवा काम करता तर त्याच्या सेफ्टी बद्दल काय सांगू शकता? म्हणजे तुम्ही सेफ्टी कशी फॉलो करता आणि म्हणजे काय प्रायोरिटी देता त्याला? सेफ्टी म्हणजे समजा हे इलेक्ट्रिक कामासाठी म्हणजे काही काम करायचं त्यावेळेस पूर्ण सेफ्टी शूज, हेल्मेट, जॉकेट वगैरे आणि लोटो वगैरे यूज करून वापरून समजा इलेक्ट्रिकल काम सुरुवात करतो. अच्छा. आणि समजा त्याचं कसं फॉर्मॅट वगैरे असतं किंवा तुमचे SOP स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर जे आहे ते फॉलो करूनच तुम्ही करता का?
परमिट वगैरे भरून समजा ते फॉलो करून अच्छा. सीबीटी वगैरे करून मग त्याचं अप्रुव्हल वगैरे आल्यानंतर तुम्ही काम अप्रूव्ह start वगैरे करा. आल्यानंतर स्टार्ट काम करतो. तुमच्या मते सोलार क्षेत्रातील सर्वात असे चॅलेंजेस काय आहे की म्हणजे काम करताना? आमच्यामध्ये म्हणजे काम करता वेळेस कमी वेळेत फॉल्ट सापडणं, म्हणजे कोणत्या ठिकाणी फॉल्ट झालेला ते सॉल्व्ह करणं. अच्छा. त्याच्यानंतर मग कमी कमी मॅन पॉवर मध्ये जास्त आपल्याला कसं जनरेशन वगैरे करता येईल तो बघायचा समजा. अच्छा. मग असे तुमचे म्हणजे प्रयत्न सुरू असतात ते. नवीन टेक्निशियन काय काय म्हणजे चुका करतात तिथे समजा प्लांट मध्ये जॉईन झाल्यानंतर? नवीन टेक्निशियन आल्याच्या नंतर एक तर त्याला एवढी माहिती नसते. हा. त्याच्यानंतर मग तो आल्याच्या नंतर कधी कधी पीपीज वगैरे युज करत नाही किंवा अच्छा. कोणतेही समजा कोणत्याही कामासाठी घाई करणे, हा. मग घाई गडबडीत घाई काहीतरी चूक गडबडीत, वगैरे हा. होत असेल. जास्ती चूक होतात घाई गडबडीत. अच्छा. म्हणजे तुम्ही मग त्यानंतर त्याला मदत वगैरे करता म्हणजे गाईड करता प्रॉपरली? त्याला सांगावं लागतं ना बा, असं नाही की समजा या क्षेत्रात गडबड वगैरे करायची नाही, व्यवस्थित यायचं, पीपीज वगैरे आपली सेफ्टी. बरोबर. सेफ्टी फर्स्ट असली पाहिजे क्षेत्रात. सेफ्टी यूज म्हणजे सेफ्टी वापरल्याच्या नंतर समजा परमिट वगैरे घेऊनच समजा कामाला सुरुवात करायची. अच्छा. भविष्यात सोलार इंडस्ट्री बद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्याचे तुम्ही काय फायदा किंवा काय नुकसान आहे असं तुम्हाला काय वाटतं? सोलारचा फायदा असा आहे की समजा आपल्याला जो याच्या अगोदर कोळशावर लाईन येत होती, समजा कोळशासाठी कोळसा वापरून. बरोबर. आता आपल्याला समजा ती रोज जास्ती डिपेंड राहिलो, त्याच्यामुळे समजा आता आपल्याला दिवसात लाईट भेटायली. समजा शेतीनुसार समजा शेतात जो काम करायचं तो दिवसात अगोदर रात्री पण शेतात कामाला जावं लागतं. बरोबर. कारण ते लाईनचा गॅप असल्यामुळे. लाईनचा गॅप असल्यामुळे. आणि त्याच्यामुळं मग भरपूर फायदे आहेत आपल्याला आणि तोटे पण आहेत. तोटे म्हणजे वृक्षतोड खूप झाली आहे. हो, बरोबर. आणि जमीन पण नापीक होते सोलारमुळे, कारण की ते सतत पडित राहिल्यामुळे ते नापीक होऊन जातं. आणि त्या जमिनीत आपण हे केमिकल वापरतो, राऊंड अप वगैरे तणनाशक, त्याच्यामुळे जमीन सुद्धा नापीक होते. अच्छा. आणि सोलारमुळे फायदा बी त्याच्यामुळे रोजगार खूप वाढला. हो. एज्युकेशन. पण तुमचं काय मत आहे? तुम्ही कुठल्या दिशेने जाणार, फायद्याच्या का तोट्याच्या? आम्ही फायद्याच्या दिशेने जाऊ. कारण की म्हणजे सोलार क्षेत्रामध्ये सोलार म्हणजे आल्यानंतर खूप रोजगार वाढले. म्हणजे त्याला व्हॅकन्सी भेटायली, समजा ते कुठं कामाला रोजगार मध्ये म्हणजे मिळू शकतात. आणि सोलार प्लांट मेन म्हणजे गावाकडचे किंवा रुरल भागात असल्यामुळं, खेड्यापाड्यांमध्ये असल्यामुळं की आपल्या जे रुरल भागातली मुलं आहेत यांना पण एक ऑपॉर्च्युनिटी भेटली. हो ना. कारण की म्हणजे लोकलचे मुलं असल्यामुळं त्या समोरच्याही कंपनीला फायदा होतो आणि त्या लोकलच्या मुलांना सुद्धा एम्प्लॉयमेंट किंवा रोजगार मिळतो त्याला. बरोबर. आता आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊ. मी तुम्हाला काही फास्ट प्रश्न विचारेल, तसं त्याचं एक फास्ट मध्ये तुम्ही उत्तर द्यायचं. तर पहिला प्रश्न आहे, 97 मेगावॅट की 2.7 मेगावॅट? 2.7 मेगावॅट. फील्ड वर्क की कंट्रोल रूम? कंट्रोल रूम. उन्हाळा की हिवाळा? हिवाळा. स्काडा की साइट इन्स्पेक्शन? स्काडा. मल्टीमीटर की क्लॅम्प मीटर? मल्टीमीटर. सकाळची शिफ्ट का दुपारची शिफ्ट? सकाळची शिफ्ट. आवडता इन्व्हर्टर ब्रँड? TBA इन्व्हर्टर. सर्वात जास्त वापरलं जाणारं टूल? स्क्रू ड्रायव्हर. सर्वात कठीण ऋतू? उन्हाळा. आणि एका शब्दात सोलार इंडस्ट्री? रॅपिड इंडस्ट्री. रॅपिड एकदम. म्हणजे फ्युचर मध्ये आहे ग्रोथ त्याला भरपूर. अच्छा. सोलार क्षेत्रात करिअर म्हणजे ज्यांना करिअर करायचं असे जे नवीन युवक तयार झाले त्यांना तुमचा काय संदेश असेल? सोलार क्षेत्रामध्ये प्रत्येक फील्ड म्हणजे वेगवेगळं शिकायला भेटतं आणि प्रत्येक साईडवर समजा आपल्याला जे जितकं नॉलेज घेता येईल तितकं नॉलेज घेणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही सोलार मध्ये काम करा किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करा, कुठल्याही क्षेत्रात नॉलेज खूप महत्वाचं आहे. नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आजचा जो संवाद झाला हा खूप माहितीपूर्ण झाला. तुमचे अनुभव आमच्यासोबत आणि आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, हा पॉडकास्ट आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढला पॉडकास्ट कुठल्या विषयावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.